मार्च, एप्रिल, मे महिन्यात उन्हाचा वाढलेला पारा आणि पाण्याचं झालेलं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील सर्वच पाणी प्रकल्पांनी पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची कमतरता निर्माण झाली असून जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प मिळून फक्त 32% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे। तर जिल्ह्यातील औसा, निलंगा, अहमदपूर, जळकोट तालुक्यातल्या पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत। जळकोट तालुक्यातील 2 गावांना सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू असून जिल्ह्यातून 103 अधिग्रहणाचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे आले आहेत। तर जून महिन्यात जर वेळेवर पाऊस नाही झाला तर जिल्हाभरात पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत आणि याबाबत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यामध्ये सध्या पाणी टंचाईचं संकट जे आहे ते मोठ्या प्रमाणावर पासून उभं राहिलं आहे। लातूर जिल्ह्यातल्या औसा असेल, उदगीर असेल किंवा जळकोट असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचं संकट जे आहे ते उभं राहिलेलं आहे आणि या भागात जर पाहायला गेलं तर सध्या प्रशासनाच्या वतीने टँकरने पाणी पुरवठा केला जातो। अनेक विहिरींचं अधिग्रहण या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। त्यासोबतच टँकरच्या सहाय्याने जळकोट तालुक्यातल्या 2 तांड्यांना जे आहे त्या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो आणि एकूणच परिस्थिती पाहायला गेली तर जिल्ह्यातले जे सगळे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाची अशाच पद्धतीची अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे। एप्रिल आणि मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात तीव्र उन्हाचा कडाका या ठिकाणी पडल्यामुळे प्रत्येक प्रकल्पातलं जे पाणी आहे ते पाणी पूर्णपणे बाष्पीभवन होऊन जे आहे त्याचा बाष्पीभवनामुळे ते पाणीसाठा पूर्णपणे कमी झाला आहे आणि हे प्रकल्प किंवा नदी नाले जे आहेत ते कोरड्या ठाक पडलेल्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। लातूर जिल्ह्यातल्या तावरजा नदीतलं हे दृश्य तुम्हाला दाखवतो। या गेल्या पावसाळ्यामध्ये आणि पावसाळ्याच्या नंतर पुढचे 6 ते 8 महिने ही जी तावरजा नदीपात्र होतं ते तुडुंब भरलेलं या ठिकाणी पाहायला मिळत होतं। मात्र कुठे ना कुठे आता मेच्या शेवटच्या महिन्यामध्ये या नदीच्या पात्राची अशी अवस्था झाली आहे की या नदीचं पात्र पूर्णपणे कोरडं ठाक पडलेलं आहे आणि अशीच परिस्थिती जिल्ह्यातल्या एकूण 109 प्रकल्पांची आहे आणि 109 प्रकल्पामध्ये जो पाणीसाठा आहे तो फक्त 32% इतका पाणीसाठा या ठिकाणी सध्या शिल्लक असलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि जर एकूणच परिस्थिती पाहता जर येत्या जून महिन्यामध्ये जर लवकर पावसाने जर हजेरी नाही लावली तर मात्र जिल्ह्यातल्या प्रत्येक ठिकाणी पाणी टंचाईच्या झळा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात बसण्याची चिन्हे या ठिकाणी निर्माण झालेली आहेत। एकूणच यामध्ये आता जर जून महिन्यात लवकर पाऊस नाही पडला तर पाणी टंचाई मात्र होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आहे। त्यामुळे प्रशासन देखील त्या तयारीनं तयारी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। जर पाऊस पडायला वेळ लागला तर परिस्थिती आणखीन कठीण होणार आहे। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।